गाडी जाऊ दे, थांबा सोडून येतो तुम्हाला. हां ती बस जाऊन थांबा, टर्न मारून येतो सोडून येतो तुम्हाला. शिक्षक कॉलनीत जाणार ना? थांबा. शिक्षक कॉलनीत जाणार ना? शिक्षक कॉलनीत जाणार ना? थांबा मग सोडून येतो. थांबा, बस जाऊ दे, थांबा. बसा बसा आजी, बसा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, बसा. बघितलं तुम्हाला जाताना मी थांबलो होतो इथेच, असं मित्राची का वाट बघत थांबलो होतो. म्हटलं चला थांबा तर सोडून येतो तुम्हाला, जाऊया आपण. हां कुठं म्हणजे शिक्षक कॉलनीत कोण आहे तुमचं? हां हां ओके ठीक आहे. घ्या हाय दूरचं नाही, पोरग्याचं का ठरलंय? हां लग्न ठरलंय काय? मग तुम्ही कुठून आला आता? आला कुठून तुम्ही? केंचीवाडीला आला होता बघा. केंचीवाडीला आले तुम्ही? ओके. इथं रवळनाथ मंदिराचं लग्न आहे. असं म्हटलं होते, देव चालू ह्यो बाबा रवळनाथ प्रसन्न झाला. ओके इकडे कुठे सांगा. इकडे ना इकडे ना इकडे घ्या. ठीक आहे. आता जरा जेवण करून येवा. ना जेवण आजी नको, काय जेवणचं वगैरे काय नाही हो. हे सोडलं आहे बघा, काय आपलं म्हणजे वयस्कर माणूस दिसलं तर सोडणं कर्तव्य आहे ना, म्हणजे सोडायला पाहिजे तो. असं कसं आहे की नाही? चालत जाता तुम्ही वागून, मी थांबलोच होतो, तसं काही प्रॉब्लेम नाही, म्हटलं थांबलोच होतो ना. मला वाटतं अशी लोक जर आम्हाला परत भेटली तर मी काहीतरी जेवण करून मी कसं तरी चटणी असं वाढीन. आजी काय हरकत नाही, काहीतरी वाढीन. खरं मला कुठे भेटतील ती नाही, मी तुमचा आशीर्वाद असू देत बस आमच्या सोबत. आशीर्वाद लागणार ते नक्की. आमच्या तोंडात तुमच्या जरा गेले की आम्हाला बरं वाटतंय नाही करणार. नाही काय नाही, मी तिथे थांबलो होतो माझ्या मित्राच्या वर बघत. नको दादी आजी काही नको, चहा वगैरे काय नको तुम्हाला. म्हणजे हे काय एवढं इकडे हे काय लई मोठं नाही हो, एवढं सोडणं म्हणजे काय लई मोठं आहे का सांगा? काय नाही ऍक्च्युअली, एवढंच मला महत्वाचं होतं. कारण का तिथे येणं वगैरे म्हणजे काय बस वगैरे काय ना कुठल्या बाजूला हेच काय? थांबा गाडी. ओके असं बाळा तू चहा तरी नको आजी नको, तुमचं प्रेम बरं वाटलं म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवूया तुमचा. बाळा सांगू माझ्या लेका मी लई कुणाकुणाचं केलं. हा म्हणून ते बघा काय केलंय म्हणून तर ह्या गोष्टी होतात. होत्या आणि इथेच काय पुढे जरा पुढे. हा मला 5 मिनिटं तरी घरात तरी यावा. नको आजी नको काही नको. हे बघा मी म्हणजे हा आरामात जाऊ. हे घर काय? हे घर तुमचं इकडलं? ओके ठीक आहे. आणि कोण असतंय मग तिकडे? गेलाय बाळा म्हटलं शेती त्या काय उरणं ना, पोरं शिक्षणाची आहे बरोबर. आणि जरा आणि कुठे 4 वर्ष काढ म्हटलं तर आई म्हणते म्हणून गेलाय. पण त्याला सुट्टी ना, तर लग्नाच्या पहिला 7 दिवस काय 6 दिवस येणार तू लग्नास. आता तुम्ही मित्राच्या घरात आले 7 नाही येतो की आजी कधीतरी. आता ते बघितलं घर पण बघितलं का तुमचं? काळजी नको आजी काही नको काही नको. तुमचं प्रेम खूप आवडलं मला तुमचं, म्हणजे जे बाळा सांगू मी आपल्या पोरग्यासारखं कुणाशी करतो. माझ्या पोटात खायचं. बाळा जेवलीस का? पाणी तरी पी, चहा तरी पी. इथं जाऊन यावा जावा म्हणलो. नाही का आजी, हो देत तुम्ही जावा. माझी सून बघून दे. असू दे काय हरकत नाही, जावा तुम्ही आता. सून बी माझी लई चांगल्या माझे परास असू दे जावा हळू जाऊ नाही नाही येत नाही आता परत मध्ये कधी तर आलो तर मग असं मी मध्ये कोणी दिसलं ना तर मी सोडतो. गाडी आहे कोणाला तर ऍक्च्युअली बिचार आजी आजोबा कोण आजी ना वयस्कर झाले त्यांना सोडतोय. लक्षात आलं का? आजी वगैरे कोण असतं ना त्याला सोडून जातोय. तुमची कृपा म्हणायची. म्हणजे तुम्ही कसं असतं बघा, म्हणजे ऍक्च्युअली मी थांबलोच होतो तिथे. मी तुम्हाला पण कंटाळा येत होतं थांबून मित्राची वाट बघून. तुम्ही जाताना दिसला म्हटलं अरे म्हटलं आजी चालत चला सोडून येऊया म्हटलं. ऍक्च्युअली किती देवान बुद्धी चांगली दिल्या ना, ते तुमचं चांगलं होणारच. थँक्यू आभारी आहे आजी. आभारी केले तर काय माझ्या इच्छेसाठी करू शकत नाही. काय हरकत नाही का? काय हरकत नाही. ओके हळू उतरा मग. ओके कुठे राहतेस? कोल्हापूर. मी आता ऍक्च्युली माझं गाव इथे जवळ आहे पण मी राहतोय कोल्हापूरला. कुठे जवळ? ऍक्च्युली इथून म्हणजे तरी 50 किलोमीटर लांब आहे. तुमच्या लक्षात येणार नाही पण आता मी आलो होते इकडे कामानिमित्त. म्हणजे ते फिरतोय तिकडे जाताना तिकडे आहे कोल्हापुरात विराड सगळेच तिकडे असतात. विराड वगैरे सगळं. मुलं किती आहे? मुलं मला एक मुलगा एक मुलगी आहे. बस झाले. खरं देवान तुम्हाला कशी बुद्धी लावल्या ना एवढी काय हरकत नाही तिला माहिती आहे. चालेल. मला बी वाटतं असलं म्हणून मला देवासर कुठं भेटलं तर मी लई त्याच हे करेन. नाही काय हरकत नाही काय. ओके इथे ही राहतात त्या बाया त्या बांट्या निसत्यात त्या बापा त्या चांगल्या आहे. त्या काय कुणाचं हे करून घेणं नाही. तोंड आपलं
पातळ निसून आपलं तिथं आमची फॅमिली रोज जाता येते तिथं देवाजवळ. मित्रांनो, ही आजी आई चालत जात होती. म्हटलं चला, मी तिथे थांबलो होतो का मित्राची वाट बघत, आणि मला कंटाळा होता ऍक्च्युली. आजीनं बघितलं वाकत चालत येताना, सो म्हटलं आजी चला कुठे आजीला जाणार सोडूयात. तुम्ही? आजी कुठे जातात विचारलं, म्हटलं सोडून येऊयात ऍक्च्युली. सो थँक्यू आजी. हा, हळू जावा मग तुम्ही. माझ्या हा बाळा ओके ओके. सांगू हा तुला. उतरा हळू, मी उतरतो, थांबा काढतो. थांबा पैसे विचारचे नाही 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 आजी, पैसे नाही, काय नाही हो आजी. अहो तुम्ही माझ्या आजी सारखीच आहे ना, पैशाचं काय. हळू उतरा. हा हा, हळू उतरा. मला नाही जाऊ तुम्ही आरामात. बरं वाटणार कधी येशील आता मध्ये परत आलो तर येतो, जाऊ तुम्ही. हा ओके, हो हो चालेल, जावा, काळजी घ्या. हा ओके तिकडे कवतरी ठीक आहे, चालते, जावा हळू. हा हळू जावा, जावा, मी जातो, जाऊ. बाळा जाऊ ओके चालेल आजी. ओके ओके दे तुला लई देऊन दे ओके, थँक्यू थँक्यू आजी. चांगले ओके दिवस राखून दे गाडी घोड्यात ओके ओके ओके, चला आजी, जावा हळू. हा 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 हा, नाही जावा हळू, जावा जाऊ. जावा हळू, पुढे जावा जरा. नाही जातो तुम्ही, जातो आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. चला ओके या. मित्र हो, फ्रेंड्स, जेव्हा जेव्हा मला असं वेळ मिळतो कधीतरी, तर वयस्कर माणसांना सोडायला आवडतं मला, जर वेळ असेल तर. आता आजीला सोडलं मी इथे, 1-1.5-2 किलोमीटर होतं अंतर, काय नाही आहे, पण आजीचं प्रेम माया ॲक्च्युली खूप बरं वाटलं ॲक्च्युली. म्हणजे आणि असे केल्यानंतर आपल्याला बरेचसे आशीर्वाद मिळतात वयस्कर लोकांना वगैरे. कोणी सोडलं, आजी टाटा ते अजून टाटा करते आजी मला. ओके ठीक आहे. हां, तिला तिच्या घरापर्यंत सोडणं हे महत्त्वाचं दिसलं, वाटलं सोडूयात. मला असं म्हणजे कुठे वाटेवर कोणी दिसलं तर सोडावं असं वाटतं ॲक्च्युली. खूप गरमी आहे, उन्हाळा, कडक उन्हाळा आहे, 38-39-40 टेम्परेचर आहे. या टेम्परेचरमध्ये कोणी आजी आजोबा जर चालताना दिसले तर सगळ्यांनी सोडावं, हाच उद्देश या व्हिडिओमागचा आहे. मला पण असं वाटलं त्या आजीला सोडावं. मला असं कुठेही बऱ्याच ठिकाणी लोक चालताना दिसतात, एवढी गरमी आहे, तर आजी आजोबा वयस्कर असतील कोणी तर त्यांना मला सोडताना मी सोडतो.